भाजपमध्ये बुद्धिजीवींची संख्या वाढली आहे सध्या. प्रत्येकजण शहाणा आहे. टपरीवर कटिंग चहा पिताना अमित शहा कुठे चुकले? मला गेल्या महिन्यात अशाच दरम्यान 27-28 जुलैला दिल्लीमध्ये संघाच्या लोकांनी एक सेमिनार भरवला होता. देशभरचे 100 कॉलमिस्ट बोलवले. मी तिथे होतो आणि तिथे सगळे संघाला पूरक असलेले, भाजपला असलेले तावातावात संघाने किंवा BJPने इकोसिस्टीम वगैरे बोलत होते. मी शांत बसलो. मी पहिल्या दिवशी त्या चर्चेत गेलो नाही, काय नाही, ऐकत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळचं सेशन झालं. दुपारी ते अरुण कुमार म्हणून मला आप कुछ तो बोलिये. म्हणलं मैं सुन रहा हूँ. नाही बोलिये आप. तेव्हा मी त्या सगळ्या लोकांना म्हणालो की आपल्याकडे खारीचा वाटा असा एक शब्द आहे मराठीत. तर मी त्यांना हिंदीत सांगितलं की त्या खारीने आपल्या शेपटीला लागेल तेवढी वाळू त्या रामसेतूमध्ये टाकली वगैरे, त्याचं आपण कौतुक करतो. विचार करा म्हटलं, ती खार आहे. तिचा सेतू कसा बनवावा हे रामाला, हनुमानाला, लक्ष्मणाला, सुग्रीवाला शिकवायला गेली असती तर तिने ते 4 कण टाकले नसते. आणि ती काय सांगते, हे रामाला आणि कळलं नसतं तर सेतूच बांधला गेला नसतं, पुढचं रामायणच झालं नसतं. तर आपण इथे जमलेले जे कॉलमिस्ट आहोत, स्तंभलेखक आहोत, त्यांनी एक लक्षात ठेवा, आपण खारी आहोत. संघाने काय करावं हे आपण शिकवायचं नाही. 99 वर्ष त्यांनी जर एक संघटना चालवली आहे तर आपल्याला ते काहीतरी चांगलं करतात असं वाटतं म्हणून आपण आलो आहे ना. मग आपण खारीचा वाटा उचलायचा. परत आपण तिकडे येतो की सचिन तेंडुलकरने बॅटमध्ये घालायला नको होते. आपल्याला जास्त कळतं, त्याला नाही कळत. ही जी मानसिकता आहे त्यातून बाहेर पडावं लागतं. आपण एक चांगलं कार्य चाललं आहे, आपण त्याच्यात मोठी जबाबदारी उचलू शकत नसू तर आपल्याला जेवढं करता येईल, मी काय करावं